गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता। औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र, पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही। महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने, मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराराणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मुठमाती दिली। थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब, गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता। महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही, मातीचा कण जिंकू शकला नाही, पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली। अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही। त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उकळण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे। म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो? आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा। आणि तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचा